श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक आणि सांस्कृतिक मंडळ शाहू मार्केटयार्ड कोल्हापूर यांच्या पुढाकारातून दरवर्षी कोल्हापूर ते पंढरपूर पायी माघवारी दिंडीचं आयोजन करण्यात येतं। आज हरिभक्त परायण गुरुवर्य देवव्रत उर्फ राणू विवेकानंद वास्कर महाराज आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत मार्केट यार्डमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या दिंडीचा प्रस्थान सोहळा आयोजित करण्यात आला होता। दिंडीत सहभागी वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्माई देवीचं दर्शन घेतलं। यावेळी संयोजकांच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांचं फेटा शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष दत्ताजीराव वारके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर रामकृष्ण हरीचा गजर केला। आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पायी दिंडी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आरोग्य मदत कक्ष रुग्णवाहिकेचं पूजन करण्यात आलं। यावेळी आमदार ऋतुराज पाटील हरिभक्त परायण देवव्रत उर्फ राणू वास्कर महाराज यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष राजसिंह शेळके, बाळूमामा देवस्थानचे प्रभारी अध्यक्ष शिवराज नाईकवडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, दत्ताजीराव वारके, माजी नगरसेवक मोहन सालपे, रयत संघाचे चेअरमन सचिन पाटील, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, उद्योगपती राहुल कापसे, डॉक्टर योगेश साळे, विक्रम निकम, महेश वारके, कुमार आहुजा, प्रकाश सरवडेकर, स्वरूप खटावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या माघवारी पायी दिंडीत 20 गावांमधील 2,500 वारकरी सहभागी झालेत। खांद्यावर भगवी पताका, डोक्याला टोपी, फेटा घातलेले वारकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला भगिनी टाळ मृदुंगाच्या निनादात रामकृष्ण हरीचा अखंड जयघोष करत पंढरपूरकडे रवाना झाल्या।